आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। काल राज्य मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि हे निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांना माहीत असणं गरजेचे आहेत। काय ते महत्त्वाचे निर्णय आहेत यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। राज्य मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक काल पार पडलेली आहे। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब सोबतच सर्व कॅबिनेटचे मंत्रिमंडळ त्या ठिकाणी उपस्थित होतं। या बैठकीमध्ये जे 4 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यापैकी पहिला महत्त्वाचा निर्णय जो आहे तो न्यायमूर्तींना सेवानिवृत्तीनंतर घर कामगार वाहन चालक सेवा आता दिली जाणार आहे। उच्च न्यायालयातून जे न्यायाधीश यानंतर सेवानिवृत्त होतील त्यांना आता निवृत्तीनंतर घर कामगार जे आहेत ते सुद्धा शासनाकडून मिळणार आहेत, वाहन चालक सेवा सुद्धा त्यांना शासनाकडून दिली जाणार आहे। असा हा महत्त्वाचा निर्णय काल घेण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच सेवानिवृत्त न्यायमूर्तींना आता मोठा दिलासा मिळणार आहे। सोबतच त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला सुद्धा ही सेवा शासनाकडून दिली जाणार आहे। आजच्या दिवसातला दुसरा मंत्रिमंडळातला महत्त्वाचा जो निर्णय आहे तो शिक्षकांसंदर्भातला आहे। आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षेसाठी 2 वर्ष मुदतवाढ दिली जाणार आहे। TET पास होण्यासाठी जी 5 वर्षाची मुदत आहे ती या कर्मचाऱ्यांना 2 वर्ष वाढवून ती दिली जाणार आहे। आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा म्हणजे TET उत्तीर्ण होण्यासाठी 2 वर्ष मुदतवाढ देण्यास मान्यता कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे। 1 डिसेंबर 2018 नुसार झालेल्या विशेष भरती मोहिमेत नियुक्त प्राथमिक शिक्षकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे। आजच्या दिवसातला तिसरा महत्त्वाचा जो निर्णय आहे तो आपण पाहत आहोत। राज्यात 9 ऑगस्ट पासून घर घर तिरंगा अभियान राबवलं जाणार आहे। 2.5 कोटी घरावरती यावर्षी तिरंगा फडकविला जाणार आहे। राज्यात 9 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे आणि 9 ऑगस्ट रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ केला जाणार आहे। त्यामुळे निश्चितच यावर्षीचं 15 ऑगस्ट हे अतिशय वेगळं आणि सर्वांना दिलासादायक किंवा सर्वांसाठी अभिमानाचं असणार आहे। त्यापुढील एक महत्त्वाचा जो निर्णय आहे तो यापुढे विना परवानगी झाड तोडल्यास आता 50,000 रुपयाचा दंड आकारला जाणार आहे। याआधी हा दंड फक्त 1000 रुपयेच एवढा होता, परंतु विना परवानगी झाड तोडल्यास आता 50,000 दंड वसूल करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे। सोबतच ते तोडलेलं झाड जर विना परवानगी नेल्या जात असेल तर त्या वाहनावर वाहन चालकावर सुद्धा गुन्हे दाखल केले जाणार आहे। असे हे 4 महत्त्वाचे निर्णय आपणास माहीत असणं गरजेचे होते। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।